तर मित्रांनो, हा होता आमचा कालचा स्टे. इकडे मोरगावला थांबलेलो होतो आम्ही. आणि ही रूम आहे. आय थिंक ट्विन बेड शेअरिंग आहे. ते ट्रस्टच्या ज्या रूम्स असतात त्या रूम्समध्ये आम्ही थांबलो होतो. तर रूम तर बघू शकता तुम्ही किती मोठी आहे. प्लस हे कबड आहे, ज्यामध्ये त्या लोकांनी ब्लँकेट्स दिलेले आहेत आणि तुमचं स्टोरेजचं सामानही तुम्ही ठेवू शकता. आणि अटॅच्ड बाथरूम, शॉवर, कमोड, सिंक. अच्छा, गरम पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे, कारण 24 आवर्स गरम पाणी येतं इकडे. आणि मॅट्रेसेस वगैरे आता त्यांनी सगळे काढून घेऊन गेलेत, क्लिनिंगसाठी गेलेत. आणि हे रूम रेंट पडलं अराउंड 1000 रुपीज पर नाईट. इट्स ओके, डिसेंट. एसी रूम जर का 1000 रुपीज पर नाईट भेटत असेल तर, कारण बाकी आम्ही हॉटेल्स वगैरे चेक केले जिकडे ते लोक 1500 आणि 1600 रुपये बोलत होते. तर मग ट्रस्टचं पण चांगलंच आहे. जर कधी अष्टविनायकचं दर्शन करत असाल तर मग जास्त करून ट्रस्टचे जे रूम्स असतात त्या प्रिफर करू शकतो आपण. आता वाजले आहेत ऑलमोस्ट 6:45. कुठे जाणार आहे आपण आता इथून? तिला माहिती नाही, कारण पूर्ण मी टूर हे केलेली. इथून पुढे आम्ही आता रांजणगावला जाणार आहोत. रांजणगाव झालं की ओझर, आणि ओझरवरून मग लेण्याद्री, असा आजचा प्लॅन आहे. मग ते झालं की तिथून तसंच पुढे घरी. तर ठीक आहे, चला तर आता भेटूया राईडवरती. चला निघूया पुढच्या प्रवासाला. बाईक आपण ऑलमोस्ट लोड करून झालेली आहे. आणि आमचा हा स्टे मंदिराच्या अगदी ऑपोजिटला असून आता निघता परत एकदा बापाला नमस्कार करूयात.
मंदिरच्या परिसरात सुंदर गार्डन करण्यात आलेलं आहे. तर इथे आपण आपल्या फॅमिली सोबत छान टाइम स्पेंड करू शकतो आणि बरोबरच लहान मुलांसाठी वेगवेगळे प्राणींचे स्टॅच्यूज आहेत, बैलगाडी आहे. तर तेही त्यांनाही छान खेळायला स्पेस असा तयार केलेला आहे इकडे. तर आता महागणपतीचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि यापुढे आता आपण निघणार आहोत कुठे? ओझरला. राईट साईडला पार्किंग लॉट आहे आणि हे एकच पार्किंग लॉट पूर्ण अष्टविनायकच्या दर्शनाने मला असं वाटतं. तिथे प्रॉपर एक पार्किंगची व्यवस्था त्यांनी केली आहे आणि वरती शेडही लावली आहे. चला तर आपण पायी ते पार्क करूया आणि जाऊया दर्शन. पुढे चप्पल स्टँड नाही, चप्पल
मंदिराच्या बाप्पाचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि जेवणाची सुद्धा वेळ झालेली आहे. तर आम्ही आता निघालो इकडच्या महाप्रसादाचा लाभ घ्यायला. तर इथून पुढे आता आम्ही जात आहोत लेण्याद्रीला, जो आमचा शेवटचा टप्पा आहे अष्टविनायक यात्रेमध्ये. तर मित्रांनो चला भेटतो तुम्हाला लेण्याद्रीच्या इथे. लाट नाही का तुमची पाठवती फिरायला रात्रीचं असं? तर त्याच्यासाठीच आहे ना त्याच्यासाठीच असं ना. माझ्या खड्ड्याचा पत्ता का पालखी आहे. तीन तर मित्रांनो लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाला जातो आहे. आपलं जसं तुम्ही बघ जिने चढत आलो आहे. अर्धा झालेला आहे, मॅडम दमल्यात म्हणून थांबलो आहे. अर्धा अजून बाकी आहे. मला वाटतं एक 10 मिनटात आम्ही पोचूच वरती. वरती गेलो तर भेटू तुम्हाला. चला. लेण्याद्रीचं गिरिजात्मजाचं दर्शन आमचं झालेलं आहे. चढताना थोडीशी हालत खराब झालेली म्हणून टाईम लागला वर चढायला. काय नाही, नेक्स्ट टाईम पहिला एका झटक्यात चढणार बोलली आहे मला. मी कधी बोलले? बोलली आहे, बिहाइंड द सीन आहे. काय काय नाही
नाही आता झालेलं आहे. लेण्या पण थोड्या फिरून घेतल्यात आम्ही इकडे. आता खाली उतरायचं बाकी आहे. मी दाखवलंच खाली अजून किती उतरायचं आहे. नंतर मग तिकडनं मग आता आपला ऐरावतवरती बसायचं आणि घरी. तर आता आम्ही डोंगर उतरलेलो आहे. पाय जाम थरथरत आहे आणि डोंगर उतरताना पाय करतात. हो डोंगर उतरतानाच पाय करतात. वर जाताना फक्त दम लागतं. आता निघतोय. निघोस तर आम्हाला वाजलेले आहेत 4:30, 4:30 झाले आहेत. आणि आता इथून घरी 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 इथून घरी ऑलमोस्ट 4 तास. 141 किलोमीटर आहेत. ऑलमोस्ट 4 तास. बघू आता घरी पोहोचायला वाजतात किती, कारण डायरेक्ट काय जाणार नाही, हॉल्ट घेत घेत जाणार. येस. तर मग बघू, भेटतो तुम्हाला मध्ये मध्ये भेटत राहू. बाकी मॅडम बाकी काय आता गाडीवर बाकीचा व्लॉग. आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि त्यासाठी आपण मार्ग जो निवडला आहे तो आहे माळशेज घाटाचा. आणि हा जो व्ह्यू आहे दोन्ही डोंगराच्या मधनं पुढे आल्यानंतर जो व्ह्यू दिसतो, अप्रतिम व्ह्यू आहे. वन ऑफ माय फेवरेट व्ह्यू. जमलो हालत बघाय बघा. रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे. आत्ता कर्जतला पोचलो. वाजले 8:27. आत्ता आम्ही कर्जतला पोचलो आहे. आता इथे हॉटेल वाय करून आहे चौकला. तिकडे थांबलो आहे. तिकडे थोडंसं तर काहीतरी जेवायचं तर मूड नाही, थोडंसं काहीतरी खाऊ आणि घरी. काय इकडे बघा हालत बघा काय झाली. फायनली घरी पोचलो आहे. लेण्याद्रीवरून निघाल्यानंतर अराऊंड कितीला निघालेलो आपण लेण्याद्रीवरून? 4:30 नाही 4 नाही 4:30 बहुतेक. 4:30च्या आसपास काहीतरी निघालेलो. आत्ता वाजले 10, 10:30 वाजले. म्हणजे 10च्या अराऊंड आम्ही पोचलो घरी. टोटल टू अँड फ्रो आपली अष्टविनायक राईड झाली ऑलमोस्ट 686 किलोमीटर्स. आणि हां, फायनली राईड सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटू तुम्हाला लवकरच पुढच्या राईडवरती. तोपर्यंत सी यू.